गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या खाडीपारा गावातील उपसरपंच गजानन परशुराम यांनी माझ्या आधी देखील गावातील 3 सरपंचांवर अविश्वास ठराव आणल्याचा खुलासा पत्रकार परिषद घेत खाडीपार गावच्या महिला सरपंच संघमित्रा डोंगरे यांनी उपसरपंच गजानन परशुरामकर यांच्यावर केला। 2023च्या ग्रामपंचायत निवडणुकीत खाडीपार गावातील सरपंच पद हे अनुसूचित जाती जमातीकरिता राखीव असताना माझी निवडणूक लढण्याची इच्छा नसताना सुद्धा खाडीपार गावातील प्रतिष्ठित नागरिक गजानन परशुरामकर यांनी गावातील प्रतिष्ठित लोकांना माझ्या घरी घेऊन येत निवडणूक लढवण्याचा हट्ट केला असता मी निवडणूक लढली आणि निवडणूक सुद्धा आली। मात्र लोकांमधून सरपंच निवडून आल्यावर उपसरपंच गजानन परशुरामकर यांनी मला 2.5 वर्षातच तुला पाय उतार करण्याची सूचना केली असता ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांना हाताशी घेत माझ्यावर अविश्वास ठराव आणल्याचा सांगितला। तर याला कारण म्हणजे मी सरपंच असताना सुद्धा उपसरपंच गजानन परशुरामकर हे मला खोट्या बिलांवर सह्या करायला लावतात, गावात एक विकास काम करतात आणि 2 कामांचं बिल काढण्यास सांगतात। त्यामुळे उपसरपंच गजानन परशुरामकर यांची तक्रार पंचायत समिती सडक अर्जुनी आणि तहसीलदार सडक अर्जुनी यांना केली आहे। त्यामुळे उपसरपंच गजानन परशुरामकर यांनी माझ्या विरुद्ध कट रचून माझ्यावर अविश्वास ठराव आणल्याचा आरोप खाडीपार गावच्या महिला सरपंच संघमित्रा डोंगरे यांनी पत्रकार परिषद घेत केला। याआधी देखील गेल्या 15 वर्षात 3 सरपंचांवर गजानन परशुरामकर यांनी अविश्वास ठराव आणि त्यांना पाय उतार केला। या संदर्भात खाडीपार गावात ग्रामसभा होणार आहे। मात्र लोकांना गजानन परशुरामकर यांच्याविषयी माहिती व्हावं म्हणून पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कामे न करता केलेल्या बोगस बिलांची उचल देखील त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केली आहे। त्यामुळे या संदर्भात आता पंचायत विभाग काय कार्यवाही करते हे पाहण्यासारखं असेल। माझं नाव आहे सौ संघमित्रा संजय डोंगरे। मी खाडीपार ग्रामपंचायतची सरपंच आहे, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया। काय प्रकरण आहे? माझ्यावर जे उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे आणि त्याच्यावर मासिक सभासुद्धा झालेली आहे, विशेष मासिक सभा। तहसीलदार मॅडमना जे मुद्दे उपस्थित केला होता त्या मुद्द्यांचा मी खंडन केलेलं आहे आणि जे उपसरपंच साहेब आहेत ते गावातील संपूर्ण काम तेच करत असतात। काय त्यांच्यावर आरोप आहे? तुमचं काय एक काम करून 2 बिल काढलेले आहेत आणि 1 नालीचं बांधकाम करून 2 बिल काढले आहेत। माझ्या लक्षात आल्यावर त्यांना विचारणा केली असता त्यांनी माझ्याशी अनुसूचित जाती महिला असल्यामुळे त्यांनी मला मागील 1 वर्षापासून मानसिक त्रास देणं सुरू केलं होतं आणि मी त्याच्यानंतर मग विचारणा केली की सर्व सदस्यांना का माझी वसुंधरामध्ये ग्रामपंचायतच्या पुरस्काराच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे ठरवले असता तेव्हासुद्धा त्यांनी विरोध केला। का बरं विरोध केला? काय की माझी पत्नी जेव्हा सरपंच होती तेव्हा आम्ही माझ्या वसुंधरामध्ये भाग नाही घेतला आणि तू कशाला भाग घेत आहेस, गावामध्ये तुझं नाव उज्ज्वल होईल, माझं नाव खराब होईल, या पद्धतीने त्यांनी हे केलं। याआधी सुद्धाचे तुमचे जे सरपंच होते त्यांच्यावर पण अविश्वास आणला होता। किती लोक असे झाले या माझ्या आधी आता 3 लोक झाले आहेत, 3 सरपंच झाले आहेत। त्यांच्यावर अविश्वास आणून त्यांना खाली केलेत। याची तक्रार तुम्ही सध्या जे काम ग्रामपंचायतमध्ये आपलं काम 1 काम केलं आणि 2 बिल काढलेले आहे असं घोड झालेलं आहे, याची तक्रार कुठे केली आहे का? आता समोर करणार आहे मी जिल्हाधिकारी साहेबांकडे। हे 1 नालीचं बांधकाम केलं आणि 2 नालीचं बिल काढलं त्याबाबत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।